शिवसेनेमध्ये पक्ष विलीनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं दिसून आलं। दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, असं बच्चू कडूंनी म्हटलं। विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन, असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष विलीनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं दिसून आलंय। शेतकरी आणि दिव्यांगांचं भलं होत असेल, न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, असं बच्चू कडू म्हणालेत। तर चर्चेवेळी शिंदेंकडे या संदर्भात प्रस्ताव देण्याची तयारीही बच्चू कडूंनी बोलून दाखवली। चर्चा तर होऊ द्या ना। आणि आम्ही मग म्हटलं का पद हा आमच्यासाठी विषय फार महत्त्वाचा नाही आहे, मुद्दे महत्त्वाचे आहे आणि मुद्द्यासाठी लढू। जे काही करू ते शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग बांधव असेल, यासाठी लढावं ही आमची खरं तर प्रामाणिक इच्छा आहे। त्या सगळ्या मुद्द्याला जर मोठा पक्ष भेटत असेल, त्याची ताकद भेटत असेल तर त्याचा विचार करायला काही हरकत नाही। पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे। ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात। बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल। दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोठ्या पक्षाची साथ मिळाल्यास विचार करायला हरकत नाही। पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही। हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ। निवड आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे। आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो। अशी काही चर्चा झाली नाही। कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं। मी आता हिमालयातून पायी चालून आलो, म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत। आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली, त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही। 4-5 दिवसापूर्वी नक्कीच त्यांची माझी चर्चा झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात। विधान परिषदेचं तिकीट उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय माननीय शिंदे साहेब घेत असतात।